नमस्कार. आत्रेय समारंभं वाग्भटाचार्यमध्यमम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्परा. रागादिरोगान् सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषन् औत्सुक्यमोहार अतिदांजगान यो पूर्ववैद्याय नमस्तु तस्मै. वैद्य अनिल पानसे सर यांच्या कार्याच्या आणि विचाराच्या स्मरणार्थ अनिलायन या उपक्रमामध्ये चरक संहितेतील चिकित्सास्थानातील काही व्याधी आणि त्यांचे टीकांसहित विश्लेषण या अर्थाने हा उपक्रम आम्ही येणाऱ्या सर्व वैद्यांपर्यंत, नवीन पिढीपर्यंत, तसेच सध्या आयुर्वेदरत असणाऱ्या सर्व वैद्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. मागील 2 सत्रांमध्ये रक्तपित्त आणि श्वास, हिक्का श्वास या 2 विषयांचं पण विश्लेषण वेगवेगळ्या वैद्यांकडून चरक संहितेतील चिकित्सास्थानातील चक्रपाणी टीकेसहित आपण ऐकलेलं आहे. 3ऱ्या सत्रामध्ये आपण श्वासांपासून निर्माण होणारा कास हा विषय आपल्यासमोर मांडत आहोत. चिकित्सास्थानातील 18वा अध्याय कास. माझ्या आधीच्या वाचकांनी या विषयातील पूर्वरूप, संप्राप्ती, कासभेद, हेतू, त्याची लक्षणं आणि प्रकारांनुसार जे काही रूप दिसतात त्यांचं वर्णन आपल्यासमोर केलेलं आहे. कासाच्या बाबतीत सांगायचं तर बऱ्याचशा आचार्यांनी श्वास आणि कास एकत्रितपणे मांडला आहे. काहींनी कासानंतर हिक्का आणि श्वासाचं वर्णन केलं आहे. तर याचं वर्णन करताना समान चिकित्सत्वात असा विषय घेऊन मांडलं जातं. त्याच्यामुळे बऱ्याचदा व्यवहारामध्ये पण श्वासव्याधीतले बरेचसे कल्प हे कासमध्ये, किंवा कासव्याधीतील कल्प हे श्वासमध्ये, किंवा बऱ्याचदा यांचं एकत्रितपणे स्वरूप व्याधीचंही दिसतं, सापडतं, प्रेझेंटेशन एकत्रित सापडतं. साधारणतः काही हेतूमध्ये वैधर्म्य सोडलं तर हे व्याधी बरेचसे हातात हात घालून पुढे जातात असं म्हटलं तरी चालेल. अंसताप, ज्वर, कास अशी काही लक्षणं शोष किंवा राजक्ष्मामध्ये सापडतात. ज्वरामध्ये कास हे बरेचदा लक्षण सापडतं. त्यामुळे चिकित्सा करताना तो विचार आपल्याला सोपा जातो. कित्येकदा हे स्वतः व्याधी म्हणून दिसतो, किंवा कधीकधी कुठल्या तरी दुसऱ्या व्याधीचं एक लक्षण किंवा उपद्रव याही स्वरूपात कास निर्माण होताना आपल्याला दिसतो. संप्राप्तीचा विचार केला तर चिकित्सेच्या वेळेस संप्राप्तीचा विचार करणं खूप गरजेचं पडेल. सूत्र क्रमांक 6 आणि 7 मध्ये जे आलेलेत, अधप्रतिहतो वायुर ऊर्ध्वस्रोता समाश्रिता उदान भावम अपन्नः कंठे सक्तस्थ स्तथ उरसी तथा उरसे. कंठा प्रदेशामध्ये निर्माण होणारा अधप्रतिहतो वायू ऊर्ध्वस्रोत समाश्रिता. अपनवायूचं कार्य बिघडलं की ते उदानामध्ये जाऊन विकृती करतं, आणि उदानाची विकृती बदलते किंवा गती बदलते. त्याच्यामुळे उदान विकृत होतो आणि मग पुढची क्रिया बदलते. उदानाचं कार्य उरस्थानम उदानस्य नासानाभिमगला शरेत वाक्प्रवृत्ती प्रयत्न ऊर्जा बलवर्ण स्मृतीस्तथा. वाक्प्रवृत्ती प्रयत्न, वाक प्रवृत्ती, वाक निर्माण करणं, बल, वर्ण, स्मृती ह्या सगळ्या गोष्टी उदानाकडे येतात. त्याचबरोबर उदानाच्या कार्याच्या बाबतीत अजून एक विचार करायचा झाला तर चरक संहितेच्या 28व्या अध्यायामध्ये उदानस्य पुनः स्थानम नाभी उरकंठ एवच वाक्प्रवृत्ती प्रयत्न ऊर्जा बलवर्णादी कर्मच एवढा दिलेला आहे. तर तिथे कर्मचे इति प्राणस्य वायू इति अर्थ. प्राण प्रयत्न ऊर्जा उत्साह
प्रयत्न, ऊर्जा, बल, वर्ण, निष्पादनं, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत की उदानाकडून होतात, की जे काही सगळे कर्म आहेत नाभी ते उर कंठ या स्थानातली, ती बऱ्यापैकी उदानाच्या सहकार्याने होतात. अशा वेळेस उदानाची गती जर बिघडली, विकृत झाली, त्याचं कार्य प्राकृत राहिलं नाही, तर अशा वेळेस कास हे लक्षण निर्माण होतं. त्यामुळे जेव्हा आपण चिकित्सा भाग आपण पाहणार आहोत, जो भाग आज माझ्या सूत्रांमध्ये, तिथे पण हाच विषय आपल्याला मांडायचा, की सुरुवात ही वातघ्न औषधांनी केली जाते, वाताचं अनुलोमन केलं जातं, वातशमन केलं जातं, आणि हीच स्वाभाविकपणे कासाची चिकित्सा आहे. की पुन्हा एक विषय करायचा असेल किंवा समजावून घ्यायचं असेल तर वातप्राधान्य अवस्था समजावून घ्यावी लागेल. सूत्र क्रमांक 31 ते 42 हा भाग माझ्याकडे आज विवेचनासाठी आहे. यातला 31वं सूत्र आपण पाहूया, ज्याच्यामध्ये साध्य असाध्यत्व त्यांनी कासासंदर्भात वर्णन केलेलं आहे. त्रीन साध्यान साधयेत पूर्वान पथ्येर याप्यांश्च यापयेत चिकित्सा मत ऊर्ध्वं तु शृणु कास निबर्हिण्यम. आता एक थोडासा विचार करण्यासारखा आहे की या संहितेच्या निर्माणामध्ये तिघांनी सहभाग घेतलेला आहे आणि दृढबल विरचित हा पाठ असल्यामुळे हा अध्याय दृढबलाचा आहे. त्याच्यामुळे बरेचदा तिथे आत्रेय आणि अग्निवेश यांच्यातल्या संवादाबद्दल ते वर्णन करतात. तर काय सांगितलं इथे, आत्रेय म्हणतात, ऐक, आता कासाची चिकित्सा आम्ही सांगतो, जे काही वर ज्या काही गोष्टींचं वर्णन केलं आहे त्याच्या संदर्भात. त्याआधी ते काय म्हणतात, त्रीन साधयेत पूर्वान. त्रीन जे काही पहिले 3 आहेत, वातज, पित्तज आणि कफज, ते साध्य आहेत, त्यांची चिकित्सा साध्याप्रमाणे करा, योग्य पद्धतीने करा. पथ्येर याप्यांश यापयत, आणि जे याप्य स्वरूपाचे आहेत, क्षतज, क्षयज, यांची चिकित्सा करताना पथ्य आणि औषध यांचा विचार करून करा. याबद्दल टीका, त्रीन पूर्वानी इति दोषजन, पूर्व त्रीन पूर्वान इति म्हणजे जे आधी सांगितले ते दोषज आहेत, आणि साध्यान इति साध्यत्वेन उत्तान म्हणजे साध्य म्हणून जे काही सांगितले ते. याप्यान इति बहुवचनम व्यक्ती अपेक्षया, म्हणजे एक तर व्यक्ती अपेक्षानुसार किंवा त्याचं व्यक्त होण्याचं स्वरूप कसं आहे त्याच्यानुसार, किंवा क्षयज क्षतज कासाभिप्रायण नियम, किंवा क्षयज आणि क्षतज हे 2 कास यांच्याबद्दलचं सुद्धा तिथे वर्णन त्यांना अपेक्षित आहे. की साधारणतः चिकित्सेचा सगळ्यात पहिला क्रम काय, तर साध्य अवस्थेमध्ये चिकित्सा असेल तर लवकर करा, असाध्य अवस्थेपर्यंत नेऊ नका, आणि जर याप्य असेल तर तिथे आहार आणि औषधींचा योग्य वापर करून असाध्य अवस्थेमध्ये, अनुपक्रम्य अवस्थेमध्ये तो व्याधी जाऊ देऊ नका. हा सगळ्यात त्याचा महत्त्वाचा नियम. आपण षटक्रियाकाल जेव्हा वाचतो सुश्रुतांचे, तेव्हा ते वर्णन करताना चिकित्सा अवसरा म्हणून करतात. प्रथम क्रियाकाला प्रथम चिकित्सा अवसरा, द्वितीय क्रियाकाला द्वितीय चिकित्सा अवसरा. याचा अर्थच मुळात तो येतो की तुम्हाला त्या काळामध्ये त्याची चिकित्सा करणं अत्यावश्यक आहे. नसेल तर तो तुमचा पहिला एक अवसर आहे, पहिली संधी आहे, ती सोडून तुम्ही दुसऱ्या संधीत गेलात तर त्या व्याधीची अवस्था बदलेल. तोच विचार इथे त्यांनी सांगितला की साध्य आहे तोपर्यंत चिकित्सा लवकर करा, म्हणजे पुढच्या अवस्थेत जाणार नाही. जे काही आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधनांचा विचार करून चिकित्सेच्या मागे लागा. हा खऱ्या अर्थाने पहिला चिकित्सेचा उपक्रम आहे. म्हणून व्याधीचं स्वरूप हे साध्यसाध्यत्व समजण्याबरोबरच व्याधीची चिकित्सा पण साध्यसाध्यत्वानेच होते, हा त्याचा एक महत्त्वाचा विषय झाला. आता आपण चिकित्सा सूत्र पाहूया. सूत्र क्रमांक 32. वृक्षस्य अनिलजम कासम आदौ स्नेहेर उपाचरेत सर्पिभिर बस्तिभिः पेया यूष क्षीर रसादिभिः वातघ्न सिद्धे स्नेहाद्यैर धूमेर लेहैश्च युक्तितः अभ्यंगे परिशेकैश्च स्निग्धे स्वेदैश्च बुद्धिमान् बस्तिभिर बद्धविड्वातं शुष्कोर्ध्वं च ऊर्ध्वभक्तिकै घृते सपित्तं सकफं जयेत् स्नेह विरेचनै.
टीका आहे, वृक्षस्य इत्यादीना चिकित्सा आहम शुष्क ऊर्ध्वं देहो यस्य स शुष्कोर्ध्वस्तं शुष्ककासगृहीतं वा सपित्तम ऊर्ध्वभक्तिकैर्घृतेर्जयेत् शुष्कोर्ध्वम एवं सकफम स्नेह विरेचनेर्जयेत्. आता चिकित्सा सांगताना त्यांनी काही गोष्टी सांगितल्यात. वृक्षस्य अनिलजम कासम आदो स्नेहे उपाचरेत. कास, मगाशी मी संप्राप्ती सांगण्याचा उद्देश आहे की इथे त्यांनी सांगितलंय कासम आदो अनिलजम वातप्राधान्य असेल तेव्हा, आणि विशेषतः वृक्षगुणांनी जर वातप्राधान्य झालेलं असेल अशा अवस्थेमध्ये काय करा, स्नेहही उपाचरेत, स्नेह वापरा, स्नेहगुणांचा उपयोग करा, स्नेहद्रव्यांचा उपयोग करा. मग कुठल्या कुठल्या अवस्थेत वापरू शकतो तुम्ही? सर्पी पानं वापरता येईल, बस्ती वापरता येईल, पेढा, युष, क्षीर, रस या स्वरूपामध्ये तुम्ही स्नेहद्रव्यांचा उपयोग तिथे करू शकता. म्हणजे तुम्हाला द्रव्यांची एकाच पद्धतीने योजना करावी असं काही बंधन नसून तुम्ही वाटेल त्या पद्धतीने, म्हणजे त्या काळामध्ये योग्य असणाऱ्या पद्धतीने, तुम्हाला उपलब्ध असणाऱ्या पद्धतीने त्या पेशंटला सहजतेने योग्य पद्धतीने तुम्ही ज्या स्वरूपात देऊ शकता त्या स्वरूपामध्ये तुम्ही द्यावेत. म्हणजे ती अवस्था आहे. सर्पीभीर बस्तीभीर पेया युष क्षीर रसादिभीर. अभ्यंतर बाह्य ज्या पद्धतीने देणं शक्य आहे, आहारामधून देणं शक्य आहे किंवा चिकित्सा म्हणून देणं शक्य आहे तिथे तुम्ही द्या. मग अच्छपान द्या, विचारणा स्नेह करा, तो तुमच्याकडे. वातग्ने सिद्धे स्नेहाद्यर धूमैर लेहेश्च युक्तिता. वातग्न द्रव्यांनी सिद्ध केलेलं धूम, लेह हे पण तुम्ही तिथे वापरू शकता. त्यानंतर पुढे सांगितलंय अभ्यंगे परिशैकेश्च स्निग्धे स्वेदेश्च बुद्धिमान. अभ्यंग तुम्ही करू शकता स्नेहनाने, परिशैक करू शकता, स्निग्ध द्रव्यांचा उपयोग करून स्वेद देऊ शकता. याही गोष्टींचा उपयोग करून तुम्ही चिकित्सा करू शकता. म्हणजे आपल्याकडे शास्त्रामध्ये पण कास हा जर विषय घेऊन आला तर आपण सहसा फक्त कासघ्न द्रव्यांचा विचार करून चिकित्सा देतो. जे काही एकेरी द्रव्य असतील, जे काही चूर्ण असतील त्यांचाच उपयोग करून चिकित्सा देतो. पण मग आम्ही कधी याचा विचार करतो का की आम्हाला उपक्रम करायचे तर एवढे त्याचे पर्याय आहेत. चिकित्सेमध्ये आपल्या नेहमीच्या वापरामध्ये घृतकल्पना किती येतात. केवळ असं वापरणं किंवा एक्सपेक्टोरंट वापरणं किंवा कफ सिरप वापरणं एवढीच म्हणजे कासाची चिकित्सा आहे. चूर्ण वापरणं म्हणजे कासाची चिकित्सा आहे. सीतोप्लादी चूर्ण मधु आणि घृताबरोबर देणं म्हणजे कासाची चिकित्सा आहे. कास कुठार रस वापरला, वासाची चिकित्सा आहे. वासा लेह वापरलं, वासावरिष्ट वापरलं, वासकासव वापरलं म्हणजे कासाची चिकित्सा आहे का? कनकासव वापरलं म्हणजे कासाची चिकित्सा आहे का? नाही. तुम्हाला ग्रंथकार सुरुवातीलाच एवढं मोठं दालन उघडं करून देतात की घृतकल्पना आहे, वृक्ष स्वभाव आहे, तुम्ही आधी कासाचं परीक्षण करा. तुमच्याकडे येणारे बहुतांशी शुष्क कास जर असतील तर तिथे ही द्रव्य वापरण्यापेक्षा घृतांपासून सुरुवात करा. तुमच्याकडे उपलब्ध काय आहे? गोघृत आहे, सिद्ध करून द्या. नसेल सिद्ध करता येत, अच्छपानासाठी द्या. मुळात संप्राप्ती ज्या कारणाने घडती आहे त्या कारणाचा पहिल्यांदा अवरोध करा. संप्राप्ती भंगाची चिकित्सा सुरू करा. आणि ग्रंथाचं विश्लेषण करताना अपेक्षित सरांना पण हेच आहे. आणि तीच गोष्ट आम्ही तुमच्यासमोर मांडू इच्छितो की जे ग्रंथामध्ये आलं आहे तेच आम्हाला तुम्हाला समोर मांडायचं की ग्रंथामध्ये हे दालन उघडं करून दिलं आहे ते तुम्ही वापरा आणि त्याची पद्धतीने चिकित्सा ठरवा. मग अभ्यंग आपण देऊ शकतो, सोपी गोष्ट आहे. परिषेक ठीक आहे, आपल्याला शक्य होणार नाही पण तात्पुरतं जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण देऊ शकतो. बस्ती रुग्णालयात देऊ शकेल पण घरी शक्य नसेल तर आपण सर्पी पान करू शकतो. युष क्षीर याच्यामध्ये देऊ शकतो. मांसारस सेवन करत असेल तर मांसामध्ये देऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे
अनेक उपाय आपण त्या चिकित्सेमध्ये वापरू शकतो. आता काही अवस्था अशा आहेत की जिथे आपल्याला उपक्रम कसे वापरायचे ते खूप छान सांगितलं. बस्तिभिर बद्ध विडवातम शुष्कोर्ध्वम च ऊर्ध्वभक्तिके घृते सपित्तम. पित्तप्रधान अवस्था असेल आणि म्हणजे त्याआधीचं बस्ती आपण वापरू शकतो कुठे, बद्ध विडवातम, मल आणि वायूचा जर अवरोध झाला असेल आणि शरीराच्या ऊर्ध्व भागामध्ये शुष्कता आलेली असेल तर अशा वेळेस बस्ती वापरा किंवा घृतपान द्या. आणि जर कफप्रधान अवस्था सापडत असेल तर मात्र स्निग्ध विरेचन द्या. सकफम जयत स्नेह विरेचने, कफासहित असेल तर स्नेहविरेचन द्यायचं आहे. आणि कधी शुष्क ऊर्ध्वम एव, शरीराच्या वरच्या भागामध्ये शुष्कता असेल आणि कफप्रधान अवस्था असेल तर विरेचन द्या. आणि पित्तप्रधान अवस्था असेल तर घृत द्या. आता विरेचन द्या याचा अर्थ असा, दोन्ही अर्थाने तुम्ही ठरवून यौगिक विरेचन देऊ शकता. यौगिक विरेचन म्हणजे पूर्ण घृतपान करून स्नेहस्वेदन करून. दुसराही अर्थ असा की तिथे अनुलोमन किंवा स्रंसनही करू शकता. बस्ती विडवात असणारी अवस्था जी काही बद्ध विडवात असेल तिथे बस्ती वापरा. त्याचा एक छोटासा रुग्णानुभव माझ्या स्वतःच्या ओपीडीतला आहे. मला तो एक माझ्यातल्या सुरुवातीच्या चिकित्सेच्या दिवसांमध्ये आलेला चांगला अनुभव आहे. आणि मुख्य म्हणजे बऱ्याचदा जो प्रश्न उभा राहतो की अशा अवस्थेत आयुर्वेद काम कसा करतो, तर जेव्हा आपला एक अनुभव असेल आणि अभ्यास असेल तर तेव्हा या गोष्टी आपल्याला नक्कीच समजतील. रुग्णा एक साधारणतः 60-65 वर्षाची असावी आणि लक्षणे घेऊन होती की कास आणि हिक्का दोन्ही लक्षणं एकत्र आहेत. तर म्हणजे आधी तिने कासासाठी चिकित्सा घेतलेली, बऱ्याच दिवसापासून कास आहे त्यामुळे मॉडर्न मेडिसिन घेऊन झालेलं, कप सिरप घेऊन झालेले, नेब्युलायझेशन करून झालेलं. पण घरी गेल्यानंतर घरी जाताना निम्म्या रस्त्यात अचानक त्रास सुरू झाला हा की उचकी लागायची आणि खोकलाही यायचा. असा मी गमतीने म्हणायचं की ते विचित्र भुंग्याचा आवाज जसा येतो तशा पद्धतीने तिचा आवाज येत होता. आल्यानंतर परत ओपीडीत दाखवायला आली तर माझ्या वडिलांनी आधी तपासलं होतं, ते मॉडर्न मेडिसिन वापरतात तर त्यांनी ते सगळं दिले औषधं. पुन्हा एकदा विचार झाला पण ते काही लक्षात येईल त्यांनी हे असं का होतं. सुदैवाने काही कारणाने मी ओपीडीत होतो आणि पेशंट पाहिला तर पेशंटची परवानगी घेतली की तुमची जर परवानगी असेल तर मी छोटीशी एक गोष्ट करतो त्याच्याने तुम्हाला बरं वाटेल. कारण ती अवस्था त्यांच्याही लक्षात येत नव्हती त्यामुळे त्यांचं चाललं होतं की मग कुठे हॉस्पिटलला हलवू का, काही होईल का, काही एकदम प्राण अवरोध होण्यासारखी काही अवस्था झाली आहे का वगैरे वगैरे. आणि रुग्णामध्ये पण तसा डिस्ट्रेस सापडत होता, ते स्वाभाविक आहे. अशा वेळेस चिंचा लवण तेल जे बऱ्यापैकी अनुलोमन करण्यासाठी खूप उत्तम म्हणून काम करतं ते, आणि एरंड तेल त्यांचा एक 60 ml मात्रा बस्ती दिल्यानंतर एक 20-25 मिनटानंतर जे 5-7 मिनटांनी म्हणजे 5-7 मिनटांमध्ये किमान 15 ते 20 वेळा येणारे जे काही वेग आहेत म्हणजे 1-1.25 मिनटानंतर येणारे वेग सातत्याने, तो वेग कुठेतरी एक 15 मिनटानंतर 1 किंवा 2 अशा अवस्थेत गेला. 1-2 वेळा मलप्रवर्तन झालं, बस्ती बाहेर पडला. शास्त्रात नियम आहे की नाही मला माहिती नाही, थोडासा कदाचित नियम बाह्यही असेल, पण मला पुन्हा एकदा एक बस्ती रिपीट करावा असं वाटलं त्यामुळे मी पुन्हा एकदा 30 ml बस्ती रिपीट केला. मात्रा कमी ठेवली पण दिला. पेशंट पूर्णपणे समोर होता, तसं परीक्षण चालू होतं की काय फरक पडतोय ते. दुसऱ्या बस्तीनंतर एक 15-20 मिनटानंतर पेशंटचे वेग पूर्ण थांबले. पूर्ण म्हणजे अक्षरशः पूर्ण. पहिल्या याच्यानंतर निम्मे झाले होते किंवा एक जवळपास नाही या स्वरूपात आलेलं, पण पूर्ण देण्यासाठी त्यात 3 वेळा मलप्रवर्तन झालं, वायू बाहेर पडला. हे देण्यामागे लॉजिक हेच होतं की इथे आमाशयुक्त संप्राप्ती तर आहेच आहे, त्याचबरोबर
शरीरामधील वायूने दोन्ही व्याधी निर्माण केलेत एकत्र, हिक्का आणि श्वास, की जे हिक्काचं कासाचं कार्य व्यवस्थित झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे हिक्क्याची निर्मिती झाली. इथे वायूचं अनुलोमन केलं तर रुग्णाच्या परिस्थितीमध्ये फरक पडतो. म्हणजे आपल्या काही चिकित्सेच्या सुरुवातीच्या काळांमध्ये काही सक्सेस स्टोरीज असतात, त्यातली एक लक्षात ठेवायला काही हरकत नाही, की जी तुम्हाला एक आत्मविश्वास निर्माण करून देते. हो, हे माझ्या शास्त्रात सांगितलं, ही गोष्ट नक्कीच काम करेल. तो एक विषय त्यांनी आपल्याला समोर लक्षात येतो, की हो हे झालं आहे, घडतं आहे, आणि त्या पद्धतीने आपण समोरच्या माणसांपर्यंत पोहोचवू शकतो, की तुम्ही करून पहा, फरक पडेल. वायूचं विमूढत्व हे चिकित्सेमध्ये खूप आवश्यक आहे. म्हणजे लक्षात येणं आणि त्याला पुन्हा एकदा विमूढ अवस्थेतून प्राकृत अवस्थेत किंवा अनुलोमात आणणं हे खूप आवश्यक आहे. मग सपित्त असेल तर घृत आणि कफ असेल तर स्नेहविरेचन सांगितलं. कदाचित वमन न सांगण्याचं कारण वातप्रधान अवस्था आहे. जरी कफ असलं तरीसुद्धा इथे बलक्षय होऊ शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी या सूत्रामध्ये आलेली आहे, की तिथे ऊर्ध्व प्रदेशामध्ये शुष्कत्व आहे, कफत्व नाही आहे, स्निग्धत्व नाही आहे, पूर्ण झालेलं नाही आहे कफाचं. म्हणजे तिथे आधीच कफक्षय आहे एका अर्थाने. सकफ म्हणजे कफाचे लक्षणं जरी असले, हेतू जरी कफप्रधान असला, काही लक्षणं कफप्रधान जरी दाखवत असले, तरी कफस्थानामध्ये कफसंचिती नाही आहे, शुष्कता आहे. शुष्कता असल्यामुळे जर तुम्ही तिथे वमन द्यायचा प्रयत्न केला तर ते कार्य होणार नाही आहे. तिथे व्यापद निर्माण होतील, अयोग निर्माण होईल. अशा वेळेस स्नेहद्रव्यांनी वायूचं अनुलोमन होईल, दोष व्यवस्थित बाहेर पडतील. याच्यासाठी विरेचन सांगितलं. शोधन करणं आवश्यक आहे, दोष अनुलोमन होणं गरजेचं आहे, दोषांचं विमार्गगमन जाणं गरजेचं आहे. यासाठी अनुलोमन करा. मग पित्तासाठी विरेचनाची गरज नाही आहे का? नाही आहे, कारण तेवढी गरज नाही आहे. घृत ते काम करू शकेल. अगदीच वाटलं तर तुम्ही वायू तर अवस्थेत बस्ती देणार आहात, त्याच्यामुळे याचाही विचार करायला काहीच हरकत नाही आहे. महत्त्वाची गोष्ट शुष्क आहे. जर शुष्कता आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. हीच जर सकफ असेल तर मात्र मग चिकित्सेमध्ये फरक पडतो. म्हणजे जर समजा आपण पुढे एक छोटासा एक भाग जाता पाहू, की सूत्र क्रमांक 76 ते 82 त्यांनी वातप्रधान अवस्थाची चिकित्सा सांगितली. त्यात ग्राम्य, अनुपा, उदक, शालीय व गोधूम वगैरे या सगळ्या काही गोष्टी हे बाकी सांगितलं. आहार सांगितला, अर्नाल वगैरे बरंच काय काय, स्वादू, अम्ल, लवण सांगितलं आहे. पित्तप्रधान अवस्थेमध्ये श्रुतपेय, पिबेत, कासी, ज्वरी, दाही, शतक्षयी वगैरे याचं सूत्र 102 पासून 107 आलं आहे. पण 108 जे महत्त्वाचं आलं आहे तिथे आलं बलिनम वमने आदो शोधितम कफकासीनम. कफप्रधान असेल आणि व्यक्ती बलवान असेल, किंवा दोन्ही व्यक्तीचंही बल उत्तम आहे आणि त्या व्याधीचंही बल उत्तम आहे आणि कफप्रधान अवस्था, तेव्हा वमन द्यायचं आहे. पण इथे तशी अवस्था नाही आहे, तेव्हा वमन द्यायचं नाही आहे. तिथे स्नेहविरेचन करायचं आहे. तीक्ष्ण करायचं नाही आहे. स्नेहद्रव्यांचं युक्त असलेलं विरेचन तुम्ही देऊ शकता. म्हणजे चिकित्सेमध्ये बारीक बारीक अवस्थांचा विचार करून चिकित्सा ठरवणं हा एक भाग आपल्याला लक्षात घ्यायला हरकत नाही. पुढचे काही आपण कल्प पाहूया. कंटकारी गुडचिभ्याम पृथक 30 पलाद्रसे प्रस्था सिद्धू घृतात वात कासनुत वन्नीदीपन. अग्निदीपन करणारं वात कासहर असणारं द्रव्य कंटकारी घृत. 30 पल कंटकारी आणि गुडूची कशा घेऊन त्याचं पाठ करायचं आहे आणि घृत सिद्ध करायचं आहे. 1 प्रस्थ घृताबरोबर पृथक 30 पल. म्हणजे कंटकारी पृथक स्वतंत्र घ्यायचे, गुडूचे स्वतंत्र घ्यायचे 30 पल आणि सिद्ध करून घृत करायचं आहे. ह्याचा उपयोग अग्निदीपनासाठी आहे आणि कासहर आहे. उत्तम घृत आहे. बऱ्यापैकी कंटकारी अवलेह पण आपण चिकित्सेमध्ये आपण वापरतोच. त्याच पद्धतीने कंटकारी घृतही आपल्याला वापरायला हरकत नाही आहे. कंटकारी इत्यादू रसे इथिक वाथे एवढंच फक्त टीकेमध्ये भाग आहे. पिपल्यादी घृत पिप्पली मूल चव्य चित्रक नागरे.
चव्य आहे, चित्रक आहे, नागर आहे, पिप्पली, मुलं आणि पिप्पली. म्हणजे पंचकोल जे आपण बऱ्यापैकी वापरतो चिकित्सेमध्ये त्याचा उपयोग इथे केलेला आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे, धान्य पाठा वचा रासना, यष्ट्याव्ह क्षार हिंगुबी, कोलमात्रेर घृतप्रस्थात, दशमुली रस अडके, सिद्धा चतुर्थिकां पीत्वा पेयामंडम पिबेद अनु, तच्छ्वासक हृत्पार्श्व ग्रहणी दोष गुलमनोत, पिपल्यादम घृतम चैतत, आत्रेयण प्रकीर्तितम. आत्रेयण प्रकीर्तितम हा पाठ सांगायचा बऱ्यापैकी उद्देश असा असतो की हा दृढभरांनी केलेला अध्याय आहे, त्याच्यामुळे हे डिस्क्रिप्शन बरेचदा सापडतं असं स्वरूप तिथे. हा पाठ कोणी सांगितला आहे किंवा त्या पाठाचं वैशिष्ट्य काय आहे या अर्थाने. पुढे याच्यामध्ये पंचकोल आहे, धान्य पाठा वचा रासना, यष्टी, क्षार, हिंगू. आणि साधारणतः घटकांचा जर विचार केला, वनप्रस्थ घृता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वापरून तुम्ही क्वाथ वगैरे तयार करून दशमूलं वगैरे आणि बाकी कोल मात्र स्वरूपामध्ये पिप्पली मुलं याचा वापर करू शकता. घटकांच्या प्रमाणाचा विचार तर होणं गरजेचंच आहे, पण त्याचबरोबर उपयोग कसा आहे तर घटकांचा विचार केला तर साधारणतः श्रोतोरोध अवस्था असेल किंवा कफपित्त प्रधान असतील तेव्हा वापरण्यासारखा हा कल्प आहे. म्हणजे वातप्रधान अवस्थेमध्ये जर अवरोधजन्य संप्राप्ती वातप्रधानात असेल तर तिथेही वापरायला काही हरकत नाही आहे. कारण चव्यचित्रक पंचकोल ही त्या अवस्थांमध्ये किंवा हिंगू झालं, क्षार झालं, हे अवरोध दूर करणारी द्रव्य, त्याचबरोबर वातशमन करून अनुलोमन करणारी, त्याचबरोबर अग्नीचं कार्य सुधारणारी द्रव्यत. म्हणजे तुम्ही त्याचा फलश्रुतीचा विचार केला तर श्वास, कास, हृत्पार्श्व, ग्रहणी दोष, गुल्म या सगळ्या अवस्थांमध्ये तुम्ही पिप्पल्यादी घृत वापरू शकता. श्वासाची संप्राप्ती आमाशयत आहे, पार्श्वग्रहणी दोष म्हणजे अग्नीचा विचार तिथे करावा लागेल, गुल्म हा पण वातप्रधान अवस्था आहे. साधारणतः जिथे जिथे अवरोध आहे आणि अग्निमांद्य आहे तिथे हा कल्प वापरायला काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर पुढचा जो कल्प आहे तृषणाद्य घृत, तृषणम त्रिफला द्राक्षम काश्मरी आणि परुषकम, द्वे पाठे देवदारू, वृद्धिम स्वगुप्ताम चित्रकम शटीम, ब्राह्मीं तामलकीं मेदं काकनासां शतावरीं, त्रिकंटकं विदारीं च पिष्ट्वा कर्षसमं घृतात्, प्रस्थं चतुर्गुणे क्षीरे सिद्धं कासहरं पिबेत्, ज्वरगुल्मात् अरुचि प्लीह, शिरो हृत्पार्श्व शूलनुत, कामला अर्शो अनिलाष्ठिला, क्षतक शोष क्षयापहम, त्र्युषणम नाम विख्यात, एतत् घृतम अनुत्तमम. आता एक तिथे दुसरा पाठ एक त्यांनी दिलेला आहे, तृषणाद्य द्वे पाठी इति अनेन अत्रे इति अनेन स्वल्पपत्रं द्वितीयं पाठं ग्राहयन्ति स्वगुप्ता शुकशिंबी. तृषण असा एक स्वतंत्र दुसरा एक पाठ पण तिथे त्यांनी दिलेला आहे, जे द्विपाठी खालचा भाग आहे तिथे. काही वेळेस वेगवेगळे पाठ सापडू शकतात असा एक विचार तिथे आपल्याला करायला हरकत नाही. या घृताबद्दल बोलायचं तर तृषण आहे, त्रिफळा आहे, द्राक्ष आहे, काश्मरी आहे, परुषक आहे, देवदारू आहे, स्वगुप्ता आहे, पाठा आहे, चित्रक आहे, षटी हे ब्राह्मी आहे, ब्राह्मीला पर्याय पाठभेद आला व्याघ्री म्हणून, तामलकी आहे, मेदा, काकनासा, शतावरी, त्रिकंटक आहे, विदारी आहे. हे सगळे घृतामध्ये घेऊन पिष्ट स्वरूपामध्ये प्रस्थ चतुर्गुणे क्षीरे एक प्रस्थघृतामध्ये 4 पटीत क्षीरामध्ये सिद्ध करून कासाहार म्हणून घृत वापरायचा आहे. म्हणजे एक प्रस्थघृत 4 प्रस्थ दूध
क्षीर आणि 1-1 कर्ष प्रत्येकाचे त्रिविषण त्रिफला वगैरे यांचं करून, याने स्नेह जे सिद्ध होईल किंवा घृत सिद्ध होईल तो वापरायचा आहे. ज्वर गुल्म अरुची प्लीह शिरोरुत पार्श्वशूलन, म्हणजे वातवर्धन असणाऱ्या सगळ्या काही अवस्था, त्याचबरोबर अग्निमांद्य असणाऱ्या अवस्था, जिथे वायूचं कार्य विमूढ होतो त्या विमूढ अवस्थेमध्ये तुम्ही वापरू शकता. ब्राह्मी वगैरे ही द्रव्ये स्मृतिकर पण आहेत, संवेदना वाढवणारी आहेत, वायूला प्राकृत ठेवणारी आहेत. द्राक्षा उत्तम अनुलोमन करणारी, त्रिफळा उत्तम अनुलोमन करणाऱ्या, त्रिवषण हे दीपन करणारं उत्तम आहे, पाचन पण उत्तम करतं. शतावरीसारखी द्रव्य, त्रिकंटक आहे, विदारी आहे. म्हणजे इथे प्रत्येक द्रव्याचा विचार केला तर त्यांच्या रसगुण, वीर्य, विपाक आणि प्रभावांचाही विचार करून आपण तिथे त्या व्याधीमध्ये त्याचं कार्य आपल्याला दिसू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ कामला, तर कामलेमध्ये पित्तप्रधान अवस्था आहे, पण 2 प्रकारच्या कामल्या आहेत, वृद्धपथपण आहे, बहुपित्तापण आहे. मग आपण कुठल्या अवस्थेत हा वापरू शकतो त्यातल्या घटकांचा विचार करून आपल्याला वापरायला हरकत नाही. अर्श असेल, अष्ठीला व्याधी आहे, क्षतशोष म्हणजे याचा अर्थ असा की जे द्रव्य वापरली ती ईशत बृहण करणारी आहेत, त्याशिवाय क्षत आणि शोष या अवस्थांमध्ये वापरता येणार नाही. क्षतमध्ये रोपणाची आवश्यकता आहे तर त्या पद्धतीने ही द्रव्य काम करतील. क्षय हरण करणारे आहेत तर बृहण रसायन पद्धतीने काम करेल. अष्ठीलावर काम करणारे एकतर मग तिथे वेदनाहर म्हणून पण काम करू शकतं किंवा अष्ठीलांचा आकार कमी करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. अरुची म्हणजे रुचिवर्धनसुद्धा आहे. शिरोशूल या अवस्थांमध्ये पण वापरू शकतात. म्हणजे त्या पाठाचं तयार केलेलं जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपावरून तुम्ही किंवा त्यातल्या घटकांवरून तुम्ही हा पाठ कुठे वापरायचा त्याचा विचार करू शकता. साधारणतः असणारे घटक, त्याची असणारी चिकित्सा म्हणजे चिकित्सेत उपयोग, त्याचे सगळे गुण, रस, वीर्य, विपाक यांचे विचार, हा जर सविस्तरपणे अभ्यास झाला तर नक्कीच चिकित्सा योग्य किंवा यशस्वी ठरते. आणि कुठेतरी सरांचा विचार हाच आहे की तुम्ही संहिता व्यवस्थित अध्ययन करा, शिका, त्या गोष्टी समजावून घ्या, तर तुमच्याद्वारे शिकवल्या जाणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या योग्य जातील, तुमच्याकडे शिकल्या जाणाऱ्या गोष्टी पण योग्य असतील आणि पर्यायाने शेवटचा जो भाग आहे चिकित्सेचा तोही योग्य ठरेल. आज आपण इथेच थांबूया. या पुढचा पाठ पुढचे वैद्य आपल्यासमोर मांडतीलच. आणि या सगळ्या उपक्रमामध्ये आपण आमचे व्हिडिओज नक्की प्रीमियर वेळेत ऐका, इतर वेळेसही जरूर पुन्हा पुन्हा ऐका. आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील ते जरूर नोंदवा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या कमेंट्स नक्की नोंदवा. जेवढा आपला प्रतिसाद उत्तम असेल, आपला नियमित प्रतिसाद असेल, तेवढा हा उपक्रम नियमित चालू राहील. आमच्यामध्येही सुधारणा काही आवश्यक आहेत हे आम्हालाही माहिती आहेत, त्या कुठल्या नक्की अपेक्षित आहेत याही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवा. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.